नमस्कार, मी फिजिओथेरपिस्ट पूनम. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आजचा टॉपिक आहे हॉट फर्मेंटेशन अँड कोल्ड फर्मेंटेशन, म्हणजेच गरम शेक आणि थंड शेक. खूप सारे पेशंटना असा डाऊट असतो की गरम शेक कधी केला पाहिजे आणि थंड शेक कधी केला पाहिजे. तर आज आपण पहिल्यांदा थंड शेक कधी केला पाहिजे त्याच्याबद्दल बोलूया. थंड शेक आपण तेव्हा करतो जेव्हा आपल्याला कोणती इंजुरी झाली आहे, आपण पडलोय किंवा मुका मार लागलाय, तर तेव्हा आपण तिथे 48 ते 72 तासांपर्यंत आपण त्याच्यावरती थंड शेक करतो, म्हणजे आपण बर्फाने शेकतो. खूप सारे पेशंट्स चुकीचं करतात, तिथे गरम शेक लावतात. तर तसं न करता आपल्याला तिथे बर्फाने शेकायचं. बर्फाने पण जेव्हा आपण शेकणार आहोत तेव्हा कंटिन्यू स्किनच्या कॉन्टॅक्टमध्ये बर्फ न ठेवता तो बर्फ, आता आईस मार्केटमध्ये खूप सारे आईस पॅक्स वगैरे पण भेटतात, जेल पॅक्स मिळतात, तर ते तुम्ही यूज करू शकता. आणि तो कॉन्टॅक्टमध्ये न ठेवता स्किनच्या वरती एक टॉवेल रॅप करायचा आणि मग त्याच्यावरती बर्फाचा शेक म्हणजे जेल पॅक तुम्ही ठेवू शकता आणि मग त्याने तुम्ही शेकू शकता. अजून त्याच्यामध्ये जेव्हा नी इंजुरी झाली असेल किंवा कधी कधी ACL इंजुरी असते, कधी कधी नी ट्विस्ट होतो, स्पोर्ट्स पर्सन्समध्ये जास्त होतो, अँकल स्प्रेन होतो, एल्बो, टेनिस एल्बो, गोल्फर्स एल्बो कंडिशन्स असतात, तर त्याच्यामध्ये पण आपण आईस पॅक जास्त वापरतो. आता काही काही पेशंटचा असा पण डाऊट असतो की आमच्याकडे थंडी जास्त आहे, थंडीच्या ह्याच्यामध्ये आपण बर्फाने शेकायला हवं का, कारण का आमच्या इकडे खूप जास्त थंडी असते. पण माझं पेशंटला हेच सांगणं असतं की बाहेरचं एन्व्हायरमेंट जरी थंड असलं तरी तुमच्या शरीराचं जे टेम्परेचर असतं ते नॉर्मल असतं. ते बाहेरच्या थंडीमुळे तुमचं इन्फ्लमेशन झालेलं असतं किंवा तुमच्या जॉईंटवरती जी सूज असते ती कमी करत नाही. सो तुम्हाला त्यावेळी सुद्धा बर्फानेच शेकायचं आहे. अजून एक कंडिशन अशी पण येते की 3-4 महिन्याचा पेन आहे, 3-4 महिन्यापासून त्या पेशंटला बॅक पेन होत आहे किंवा नेक पेन होत आहे, सोरनेस आहे, त्यावेळी आपण हीट वापरतो खरं तर. पण अशा कंडिशन्समध्ये कधी तुम्हाला लगेचच पेन झालं, अक्यूट कंडिशन्स बोलतो आपण, किंवा शोल्डर आधीपासून होत आहे. आपण एक एक्झाम्पल घेऊ शकतो, त्याच्यामध्ये रोटेटर कफ इंजुरी असते, तर खूप आधीपासून इंजुरी झालेली आहे आपल्या शोल्डरला, पण रेंज ह्या पेशंटची इथपर्यंत आहे, 90 पर्यंत आहे, पण काही कारणास्तव त्याने वरती केला हात आणि तो दुखत नव्हता आधी, पण परत अचानक दुखायला लागला, म्हणजे त्या इंजुरीला आपण काय बोलतो, अक्यूट इंजुरी बोलतो. तर अशा केसेसमध्ये सुद्धा तुम्ही आईस लावू शकतो. आपण ह्याच्यामध्ये हीट वापरतो, पण जी अक्यूट इन्फ्लामेशन बोलते मी, इंजुरी नाही बोलते. इंजुरी तर 3 महिना आधी झाली होती, पण त्याच्यामध्ये सुद्धा आपण आईस ऍप्लिकेशन करू शकतो. आईस ऍप्लिकेशन करताना आपल्याला काळजी हीच घ्यायची आहे की तिथे कोणतीही ओपन वुंड नसली पाहिजे. त्याच्यानंतर जे न्यूरोपॅथीचे पेशंट असतात, म्हणजे ज्यांना सेन्सेशन नाही आहे त्या भागावरती, तर तिथे आईस पॅक लावताना खूप काळजी घेतली पाहिजे. तिथे कोल्ड बर्न होण्याचे चान्सेस सुद्धा जास्त असतात. अजून काही कंडिशन्स आहेत त्याच्यामध्ये पण आपण कोल्ड थेरपी, जे की थंड शेक आहे ते वापरतो. जसं की ऑस्टिओआर्थरायटिस आहे, याच्यामध्ये आपण युजली पेशंटला गरम शेक सांगतो, पण कधी पेशंट्स खूप चाललेले असतात, पायऱ्या चढलेल्या उतरलेल्या असतात, तर त्याच्यानंतर त्यांच्या गुडघ्यांना थोडीशी सूज आलेली असते, तर त्या कंडिशन्समध्ये आपण पेशंट्सना बर्फाचा शेक सांगतो करायला. अजून कंडिशन्स आहेत, अक्यूट बॅक पेन आहे, इन्फ्लमेशन असतं, तिकडे थोडीशी सूज आलेली असते, तर त्या कंडिशन्समध्ये सुद्धा आपण पेशंट्सना बर्फाचा शेक सांगतो, थंड शेक सांगतो. तर वळूया आपल्या दुसऱ्या टॉपिककडे, जे की आहे हॉट फर्मेंटेशन. ओके, हॉट फर्मेंटेशन म्हणजेच गरम शेक. गरम शेक आपण तेव्हा करतो तेव्हा इंजुरी खूप जुनी आहे. जसं बोलू शकतो आपण 3 ते 4 महिन्यापासून आपल्याला बॅक पेन होत आहे. IT वर्कर्सना खूप जास्त लॅपटॉपवरती काम करून बॅक पेन होत असतं, बॅक सोर झालेली असते आणि ते पेन कंटिन्यू 3 ते 4 महिन्यापर्यंत असतं. तर त्या कंडिशन्समध्ये आपण गरम पाण्याचा वापर करू शकतो. मग त्याच्यामध्ये ताण असू शकतो, स्नायूंमध्ये ताण असू शकतो, टाईटनेस. कधी कधी पेशंट बोलतात की मला ना मान किंवा माझ्या पाठीमध्ये किंवा मांडीच्या मागचे जे स्नायू असतात ते आखडल्यासारखे किंवा ओढल्यासारखे वाटतात. तर त्या कंडिशन्समध्ये तुम्ही गरम पाण्याचा शेक करू शकतात, ते खूप जास्त फायदेशीर असतं. गरम पाण्याचा जे शेक असतो तो 2 प्रकारचा तुम्ही करू शकता. एक तर ड्राय हीट असते, जे आपले इलेक्ट्रिकल हिटिंग पॅड्स असतात ते असतात, आणि एक असते मॉइस्ट हीट.
मॉइस्ट हीट म्हणजे तुम्ही टर्कीचा टॉवेल गरम पाण्यामध्ये बुडवून तो पिळून मग तुम्ही तुमचा कुठला स्नायू दुखतोय, पाठ दुखतीये किंवा मान दुखते त्याच्यावरती लावू शकता. ॲक्च्युली ह्या दोन्ही गोष्टींमध्ये मॉइस्ट हीट जास्त इफेक्टिव्ह असते ते ड्राय हीटपेक्षा. पण कन्व्हेन्शनल थेरपी किंवा कन्व्हिनियंट जास्त तुम्ही ड्राय हीट सुद्धा वापरू शकता. जर पॉसिबल असेल तर नक्कीच मॉइस्ट हीट वापरा. याच्यामध्ये अजून कॉम्बिनेशन थेरपीज आपण यूज करतो जे की आहे कॉन्ट्रास्ट बाथ पण बोलतो आपण, जे की आहे कोल्ड थेरपी आणि हॉट थेरपी. याचं दोन्हीचं कॉम्बिनेशन करून आपण वापरतो. या दोन्हीचं कॉम्बिनेशन करायचं म्हणजे नक्की काय करायचं, अँकल स्प्रेन असेल किंवा प्लांटर फेशियाटिस असतं किंवा टाचेच्या मागे ना एक बोनी ग्रोथ असते. सकाळी उठल्यानंतर पेशंट्स खूप जास्त कंप्लेंट करतात. थंडीमध्ये युजली पेशंट जास्त कंप्लेंट करतात की माझी टाच जास्त दुखते, दोन्ही टाचा किंवा एक टाच जास्त दुखते, पाय ठेवल्या ठेवल्या खूप जास्त वेदना होतात. तर त्या कंडिशन्समध्ये कॉन्ट्रास्ट बाथ खूप जास्त इफेक्टिव्ह आहे. एका बकेटमध्ये तुम्ही गरम पाणी घेऊ शकता आणि एका बकेटमध्ये तुम्ही थंड पाणी घेऊ शकता. थंड पाणी तेवढंच घ्यायचं जेवढं तुम्हाला सहन होतं आणि गरम पाणी पण तेवढंच घ्यायचं जेवढं तुम्हाला सहन होऊ शकतं. जेव्हा तुम्ही आणि सुरुवात गरम पाण्याने करायची. गरम पाण्यामध्ये 2 ते 3 मिनिटं पाय बुडवून ठेवायचा आणि त्याच्यानंतर काढून लगेचच साईडला जे बर्फाचं पाणी ठेवलेलं असतं तर त्याच्यामध्ये टाकायचं. पण बर्फाच्या पाण्यामध्ये फक्त 1 मिनिटासाठी आपण पाय ठेवायचा, कारण का नमनेस बर्फाने लगेच होतं किंवा बर्न होण्याचे चान्सेस जास्त असतात. सो 1 मिनिटं बर्फाच्या पाण्यामध्ये आणि 3 ते 4 मिनिटं गरम पाण्यामध्ये असं कंटिन्यू 10 ते 15 मिनिटं आपल्याला ही कॉन्ट्रास्ट बाथ थेरपी करायची आहे. अजून कुठलाही जॉईंट असेल किंवा नी जॉईंट पण असेल किंवा तुमचा अँकल स्प्रेन झालेला असेल किंवा बॅकसाठी सुद्धा तुम्ही कॉन्ट्रास्ट थेरपी वापरू शकता. सो हे होतं हॉट, कोल्ड आणि कॉन्ट्रास्ट थेरपीबद्दल इन्फॉर्मेशन. तुम्हाला अजून काही डाऊट असतील किंवा तुम्हाला अजून काही प्रश्न विचारायचे असतील तुम्ही मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि अजून अशाच कोणत्या टॉपिक्सवरती तुम्हाला माहिती हवी असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. मी तुम्हाला त्या प्रश्नाची उत्तरं देण्यासाठी नक्की प्रयत्न करेन. थँक्यू.